ट्रीटमेंट म्हणजे जे हाडाचा जबडा होता त्याचं ऑपरेशन झालं. डॉक्टर चांगले आहेत, तिथचे नर्स वगैरे डॉक्टरने चांगले आहेत, सगळे प्रेमाने बोलतात. मी मानवली गावी राहतो. माझं नाव बाळू चंपतराव भेंडारे आहे. ही माझी मुलगी आहे माई बाळू भेंडारे. ती भाजीपाल्याचा धंदा करतो. माझी मुलगी 11वीला होती, यावर्षी 12वीला आहे. आता मुलगी 12वीच्या ट्युशनसाठी घरून निघाली. या आमच्या गावाहून बस स्टँडहून जाताना असं रोडवर निघतात, तर ते ऑटो आडवे होते. तर तो मुलगा 2-3 मुलं ट्युशनसाठी सकाळी नेत होता, लहान मुलं. तो घाटांची रोडनं आला आणि ही जात होती. त्यावेळेस त्याला दिसलं नाही, हिला दिसलं नाही. धाड हिला उडवून दिलं आणि ती मुलगी आमची सरळ रोडवर पडली. पडल्याच्या नंतर मग तोंडातून रक्त निघायला लागलं. कुणी दात पडले म्हणे, कुणी काय झालं म्हणे. असं करत मी भाजीपाला विकत होतो, तर मला निरोप आला आणि त्याने मला सांगितलं तुमच्या मुलीचा ॲक्सिडेंट झाला. मी धावत परत आलो होतंच, तर मी सरळ घुरे डॉक्टरच्या दवाखान्यात आणलं होतं. मी तिथं गेलो तर काही झालं का बा. मग पाहिलं मी आता बरं आहे म्हणून सर, तेवढं काही. मग बाबा 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 करत होते. मग थांबली. मग घुरे डॉक्टरनं तपासलं सगळं, तर तुम्ही पुनसे डॉक्टरच्या दवाखान्यात घेऊन जाऊ. आम्हाला पुनसे डॉक्टर म्हणजे अजून काही माहीत नव्हतं. तर तुम्ही बिंदास घेऊन जाऊन काही काळजी करू नका. मग आम्ही इथं आलो. इथं आल्याच्या नंतर पैशाचं बजेट नव्हतं. नवीन सरासोबत परिचय होता. सरांनी सांगितलं का तुमची बजेट नसेल तर सरळ आज 10 जमा करा, 5 जमा करा, किंवा म्हणजे 10 द्या. 5 दिवस सुट्टी होतपर्यंत तुम्हाला काही अशी म्हणजे हे नाही बा तगादा तुम्हाला, म्हणजे आजच द्या. 50-55,000 रुपये, 60,000 रुपये घेतले, 55,000 रुपये घेतले. तर सरनं पहिल्यांदा म्हणजे त्याच्यातूनही कमी केले, आम्हाला सगळ्या गोष्टी दिल्या, सगळं काही चांगलं झालं. ट्रीटमेंट काय केली तुमची इथं? ट्रीटमेंट म्हणजे जे हाडाचा जबडा होता त्याचं ऑपरेशन झालं, सगळं काही दुरुस्त झालं. अशा पद्धतीचं काम म्हणजे सगळं चांगलं झालं. आता कसं वाटते तिला? आता सगळं ती खाऊ पिऊ शकते. हाड जुळलेला आहे आणि सगळ्या गोष्टी पद्धतशीर जशान तसा चेहरा होता तसा आला. सगळ्या गोष्टी बरोबर झाल्या. तर तुम्हाला दवाखान्यात तुम्ही ॲडमिट झाले, ऑपरेशन झालं है ना, काही दिवस राहिले, त्याच्यानंतर तुम्ही 5-6 वेळा आले पण फॉलोअपसाठी. तर ह्या सगळं तुम्हाला दवाखान्याचं सर्व्हिस कशी वाटली? 1 नंबर वाटली. डॉक्टर चांगले आहेत, तिथचे नर्स वगैरे डॉक्टरने चांगले आहेत, सगळे प्रेमाने बोलतात.